हाय, मी सायली. सो तुम्ही सगळे मागचे ब्लॉग बघितलेच असाल आणि आता लग्नाला फक्त 5-6 दिवसच बाकी होते. सो लग्नाच्या 5 दिवस अगोदर देवब्राह्मण म्हणून करतात. सो हे बेसिकली आपण देवाची प्रतिष्ठा करतो, देवांना आमंत्रण देतो. त्याच्यानंतर नवग्रह शांती वगैरे सगळं असतं. मुहूर्त पण असतो ज्याच्यामध्ये जातं दळतात आणि हळद कुटतात. तर या सगळ्या गोष्टी असतात आणि देवब्राह्मणाच्या दिवशी सकाळी औक्षण वगैरे करतात, तेल वगैरे लावतात आणि नंतर हळद चढते. हळद चढल्यानंतर मग बांगड्या भरतात आणि मग देवपूजा स्टार्ट होते. देवांना आमंत्रण दिलं जातं की तुम्ही लग्नाला या. आणि देवब्राह्मण झाल्यानंतर असं असतं की काही पण झालं तरी लग्न पॉझिटिव्ह वाईब्स असतात. आणि आम्ही, जसं की तुम्हाला माहिती होतं की माझं कोविडमध्येच लग्न ठरले असल्यामुळे आम्ही ठरवलं होतं की जे सगळे आमचे कॉलनी मंडळी आहेत, कॉलनीत आणि क्लोज फ्रेंड्स आहेत, त्यांना देवब्राह्मणालाच बोलवायचं, कारण लग्नाला एवढी परमिशन नव्हती. सो आम्ही ते कॉलनीमध्येच हॉल घेऊन आम्ही त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. आणि तुम्ही जसं की बघू शकता ब्लॉगमध्ये की मग गुरुजी आले, गुरुजींनी छान अशी पूजा वगैरे मांडली. त्याच्यानंतर बांगड्या वगैरे भरल्या. बांगड्या भरल्यानंतर जातं वगैरे दळलं आणि परत जातं दळताना मला तेच म्हणत होते, सायली जास्त जातं दळू नको, भरड काढू नकोस, नाहीतर लग्नात पाऊस येईल. ही जर सगळी तुम्हाला मजा बघायची असेल तर यूट्यूबला जाऊन नक्की बघा. देवब्राह्मण पार्ट 1 आणि देवब्राह्मण पार्ट 2 असे 2 ब्लॉग अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये उखाणे वगैरे आणि अतिशय आजीने छान असं गाणे म्हटले होते. खूप छान असा कार्यक्रम झाला होता देवब्राह्मणाचा. ते सगळं पोस्ट केलेलं आहे, नक्की जाऊन बघा. आणि फायनली बांगड्या भरलेल्या होत्या, घर सगळं सजलं होतं, मंडप होता, दारी लाईटिंग वगैरे लागली होती आणि खूप जास्त मिक्स फिलिंग होत्या माझ्यासाठी. प्रत्येक मुलीसाठीच असतात. आनंद पण होत होता एकीकडे आणि दुसरीकडे त्रास पण होत होता की आता हे घर सोडून जायचं आहे आपल्याला आणि परत आपण इथे नेहमीसारखं कधीच नाही राहू शकणार. आलो तरी आपल्याला वापस जावं लागेल. बट इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. सो भेटूयात लवकरच नवीन ब्लॉग.